नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026 ची सुरू झालेली आहे, त्या भरतीसाठी जेवढे काही महत्त्वाची पदं आहेत, तर त्या पदासाठी इम्पोर्टंट असणारे आपण 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हे जे प्रश्न आहेत, हे आपल्याला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही महत्त्वाचे प्रश्न, सोबतच चालू घडामोडी 2025-26 वरती आधारित प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्या चॅनलला जॉइन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये मिळेल. आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. या ठिकाणी सर्वात पहिला प्रश्न काय होतो लक्षात ठेवा. शाहीर साबळे यांचं पूर्ण नाव काय आहे? कृष्णराव गणपतराव साबळे. तर त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर पद्मश्री हा जो पुरस्कार आहे, हा शाहीर साबळे यांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? मित्रांनो आपल्याला जिल्हा विशेष यावरती हा प्रश्न 3 ते 4 वेळा विचारण्यात आला होता. सर्वात पहिल्यांदा हा प्रश्न आपल्याला गडचिरोली जिल्ह्यासाठी 4 वेळा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये रेला हा जो आहे हा पारंपरिक लोकनृत्याचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेण्यात आले होते? यावरती आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात आले होते. या तीनही प्रश्नाचे उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचे आहेत. प्रश्न पहा. पहिला प्रश्न असा विचारला होता, की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष आपल्याला विचारले होते. पहा, पहिले अध्यक्ष विचारण्यात आलेले आहेत. याची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली ते सुद्धा विचारण्यात आलं होतं आणि याचं अधिवेशन कोणत्या ठिकाणी घेण्यात आलं हे सुद्धा विचारण्यात आलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर मुंबई या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन घेण्यात आलेलं होतं. हे कोणत्या वर्षी घेण्यात आलेलं होतं या सुद्धा प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे. भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? भारताची सांस्कृतिक राजधानी. असा प्रश्न आहे, की हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये विचारला होता. त्या ठिकाणी जवळपास 54% विद्यार्थ्यांनी उत्तर जे आहे हे चुकीचे दिले होते. या ठिकाणी विचारलाय सरळ-सरळ भारताची सांस्कृतिक राजधानी. लक्षात ठेवा भारताची सांस्कृतिक राजधानी जी आहे ती आहे कोलकाता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मग या ठिकाणी कन्फ्यूज काय होतं? तर काही विद्यार्थी प्रश्न न वाचता उत्तर देतात. काही ठिकाणी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विचारलं जातं. पण आपल्याला या प्रश्नामध्ये भारताची सांस्कृतिक राजधानी विचारलेलं आहे. आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? याचं सुद्धा उत्तर मला पण कमेंट करून द्यायचं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा मुंबई ही जी आहे ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई. बंगळुरू जी आहे तर ही कर्नाटक या राज्याची राजधानी आहे आणि कोलकाता ही जी आहे तर ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात? शिखर किंवा पर्वत आणि त्यांचं राज्य. कोणत्या राज्यामध्ये कोणतं पर्वत आहे यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. आपल्याला या ठिकाणी शिखराचं नाव दिलेलं आहे नंदादेवी शिखर. तर हे भारताच्या उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मग आपल्याला महाराष्ट्रामध्ये 2 प्रश्न विचारले जातात. सर्वात पहिला प्रश्न असा विचारला जातो, की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसूबाई लक्षात ठेवा. कळसूबाई ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो, की कळसूबाई हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आहे पहा कळसूबाई. पण जर आपल्याला जिल्हा विचारला तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कळसूबाई. आणि या ठिकाणी विचारलं होतं, की नंदादेवी शिखर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तराखंड हे आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय आहे? बँक ऑफ महाराष्ट्र ही एक बँक आहे, लक्षात ठेवा. याचं आपल्याला हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय विचारलेलं आहे. आणि सर्वात सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर पुणेमधील शिवाजीनगर या ठिकाणी महाराष्ट्र बँकेचं, बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची म्हणजे त्याला UCC असं म्हटलं जातं, तर याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? सर्वात पहिला शब्द महत्त्वाचा आहे, स्वातंत्र्यानंतर. स्वातंत्र्य कधी मिळालं? तर 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं राज्य जे आहे ते उत्तराखंड ठरलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? पॅरिस ऑफ इंडिया म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर जयपूर या शहराला भारताचे पॅरिस म्हणून ओळखलं जातं. मग जयपूरवरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो पहा, पिंक सिटी ऑफ इंडिया. पहा, पिंक सिटी म्हणजे गुलाबी शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं? तर जयपूर याच शहराला गुलाबी शहर म्हणतात. या ठिकाणी दुसरा एक आपल्याला महाराष्ट्रावरती प्रश्न विचारला होता पहा, की ऑरेंज सिटी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? तर नागपूर याच शहराला ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखलं जातं. पण या ठिकाणी आपल्याला भारताचे पॅरिस विचारलं होतं, उत्तर आहे जयपूर. यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचं काम खालीलपैकी कोण करत असतात? या ठिकाणी कोण करत असतात किंवा हे जे अधिकार आहेत ते अधिकार कोणाकडे आहेत यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. जिल्हा परिषदेचं अंदाजपत्रक तयार करण्याचा अधिकार किंवा त्याचं जे काम आहे तर ते असतं मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात भोगवती नदीवरती राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न असा विचारला होता, की भोगावती नदीवरती कोणतं जलविद्युत प्रकल्प आहे? तर लक्षात ठेवायचे राधानगरी हा स्थित आहे. दुसरा प्रश्न आपल्याला विचारला होता उलटा करून, तर राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवरती स्थित आहे? हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. पण आपल्याला हे 2 प्रश्न व्यतिरिक्त तिसरा प्रश्न विचारलाय, की ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा भोगावती नदीवरचा राधानगरी जलविद्युत प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामधील खालीलपैकी एकमेव पर्यटन जिल्हा ज्याला 2 जागतिक वारसा स्मारके लाभलेली आहेत. प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. भारतामधील असा कोणता एकमेव पर्यटन जिल्हा आहे, की त्या जिल्ह्यामध्ये 2 जागतिक वारसा स्थळं स्थित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे, हा असा आपल्या भारतातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे, की ज्याला 2 जागतिक वारसा स्मारके जे आहेत, ते आढळून येतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? आपल्याला अध्यक्ष विचारलेला आहे. आणि कधीही लक्षात ठेवा मित्रांनो, जर मुख्य माहिती आयुक्त यांची जर नियुक्ती करणारी जी समिती आहे त्याचे अध्यक्ष जे असतात ते भारताचे पंतप्रधान असतात. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. जर आपल्याला कधी हा प्रश्न विचारला आणि ऑप्शनमध्ये जर नरेंद्र मोदी असं नाव दिलेलं असेल, लक्षात ठेवा नरेंद्र मोदी असं जर नाव दिलेलं असेल किंवा ज्या ज्या काळामध्ये जे जे पंतप्रधान असतील त्यांचं नाव असेल, तर ते जे मुख्य माहिती आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती करणारी जी समिती असते तर त्या समितीचे अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. जो आपला मराठवाडा आहे तर मराठवाड्यामध्ये हा उत्सव साजरा केला जातो किंवा हा दिवस साजरा केला जातो. आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेष वरती विचारण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, दिनविशेष जे आहे ते प्रत्येक परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. त्यासाठी आपण जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष यांच्यावरती सुद्धा एक एक व्हिडिओ घेतलेले आहेत. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील पहिला संगणकीय दूरसंचार व दळणवळणाच्या प्रक्रियेच्या सर्वप्रथम पहिला उपग्रह डॅश या देशाने अवकाशात प्रक्षेपित केलेला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे आणि प्रश्न जो आहे आपल्याला हा करंट अफेअर्सनुसार प्रश्न चेंज होऊ शकतो.
जगातील पहिला संगणकीय दूरसंचार व दळणवळणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असणारा सर्वात पहिला उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला होता? आणि तो जो देश आहे तो आहे USA म्हणजेच अमेरिका हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे 2020 साली भारत हा जगामध्ये एक आदर्श देश व महासत्ता बनेल हे विधान खालीलपैकी कोणी केलेलं होतं? हे जे आहे हे एक विधान केलं होतं, एका व्यक्तीनं विधान केलेलं होतं, त्याच्यावरती हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी विधान केलं होतं की 2020 या वर्षी भारत जो आहे हा जगामध्ये एक आदर्श देश आणि महासत्ता बनेल. हे विधान होतं अब्दुल कलाम यांचं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्रणात कोणत्या वृक्षांचे प्रमाण हे जास्त आहे? लक्षात ठेवा या ठिकाणी भारती झालेला आहे पण तो शब्द भारतीय असा शब्द आहे. भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्रणामध्ये कोणत्या वृक्षाचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर साल वृक्षाचं प्रमाण हे सर्वात अधिक आहे. मित्रांनो हा प्रश्न जशाच तसा आपल्याला 2019 आणि 2023 या दोनही वर्षी विचारण्यात आला होता आणि दोनही वर्षी हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता आहे? महत्वाचा प्रश्न आहे, आपण ह्याला वाक्प्रचार सुद्धा म्हणू शकतो आणि मराठी व्याकरणामध्ये हा महत्वाचा घटक आहे. रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य शब्द कोणता असेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. तर त्याला मितभाषी असं म्हटलं जातं. मितभाषी म्हणजे काय याचा अर्थ लक्षात ठेवा. मित म्हणजे काय तर कमी किंवा मोजकेच लक्षात ठेवा. म्हणजेच कमी बोलण्याची सवय असणारा तो असतो मितभाषी. त्यानंतर जो आहे भांडखोर कोण असतो? सतत भांडण करण्यासाठी सज्ज असणारा जो व्यक्ती असतो तो असतो भांडखोर. आणि धीट कोण असतो? तर एखादा साहसी माणूस किंवा एखाद्याची भीती नसलेला व्यक्ती तो असतो धीट. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अंगामी ही डॅश राज्यात आढळणारी एकमेव महत्वाची जमात आहे. सॉरी एकमेव नाही तर फक्त एक महत्वाची जमात आहे असा आपला प्रश्न आहे. म्हणजे परत एक वेळा प्रश्न पहा. अंगामी ही कोणत्या राज्यामध्ये आढळणारी एक महत्वाची जमात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर नागालँड लक्षात ठेवा. नागालँड या राज्यामध्ये आढळणारी अंगामी ही एक जमात आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा समावेश किंवा उल्लेख करण्यात आलेला आहे? हा प्रश्न आपल्याला LLB जी लॉ आहे तर त्या CET साठी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश किंवा उल्लेख करण्यात आलेला आहे? आणि तो भाग आहे ऑप्शन क्रमांक 1. तर भाग 4A लक्षात ठेवा. 4A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.